नमस्कार, जी टी व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. घाटंजी येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासरेबुवाकडून जबर मारहाण करण्यात आली. सासरेबुवाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या अंजी-नूरशे येथे ही घटना शुक्रवारला रात्रीच्या सुमारास घडली. गोपाल पुंडलिक मुरखे असं मृतक जावयाचं नाव आहे. मृतक गोपाल याने गावातीलच शेषराव कुंबरे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. गोपालला मद्यप्राशन करण्याचं व्यसन होतं. त्यामुळे पती पत्नीत नेहमी वाद होऊन गोपाला पत्नीला मारहाण करीत होता. घटनेच्या दिवशी सुद्धा गोपालने मद्यप्राशन करून पत्नीला मारहाण केली. मारहाण असह्य झाल्याने ती गावातीलच आपल्या माहेरी निघून आली. पत्नीच्या पाठोपाठ गोपाल सुद्धा हातात काठी घेऊन सासरी यायला निघाला. यावेळी रस्त्यातच त्याची गाठ ही सासरेबुवासोबत पडली. मुलीला मारहाण केल्याचा राग हा अनावर झाला व सासरा आणि जावयामध्ये झटापट झाली. सासरेबुवाचा धक्का बसल्याने गोपाल हा सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खुंट्यावर पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत गोपालला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान गोपालचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी विशाल मुरखे यांनी घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू केला. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टी व्ही न्यूज मराठी. नमस्कार.